श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 14वा. दत्तदासांना अभय प्रदान. आनंद शर्मांचा निरोप घेऊन पुढे मार्गक्रमण करीत असता त्याच मार्गावरून एक व्यक्ती ताडीचे पात्र घेऊन येत होती. मी ताडीचा वास टाळण्यासाठी श्रीपाद प्रभूंचे स्मरण करत वेगाने पुढे निघालो. त्यावेळी त्या व्यक्तीने वाटसरूंना हाका मारून बोलावले. जमाव झाला व ताडीवाला गृहस्थ म्हणाला, मी ताडी आणेपर्यंत हा ब्राह्मण माझी वाट बघत उभा होता. मी ब्राह्मण असून देखील ताडी पिण्याची सवय आहे. ताडी पाजून पुण्य प्राप्त कर असे तो म्हणाला. मी नाही म्हणालो. जेव्हा मी तयार झालो तेव्हा लोकांसमोर ताडी पिल्याने दोष लागेल म्हणून तो नाही म्हणतो आहे. मला बळजबरीने ताडी पाजून माझे ब्राह्मणत्व नष्ट केले. आता माझा वचनभंग होऊन ब्राह्मणास ताडी देण्याचे विशेष पुण्याच्या आशेवर पाणी फिरले. माझ्या नशिबाला दोष देत श्रीपादांचे नाव घेत पुढे चालू लागलो. मार्गात तपोभूमी दिसली. मी रस्त्याने चाललो होतो. मागून आवाज आला, शंकरभट्टा थांब, तुला आश्रमात घेऊन येण्याची दत्तानंद स्वामींची आज्ञा आहे. स्वामी म्हणाले, श्रीपाद श्रीवल्लभांची तुझ्यावर केवढी करुणादृष्टी आहे. त्यांनी स्वहस्ते तुला अमृत पाजले. मी पाहिलेले सर्व प्रसंग नजरेसमोर येऊन माझा मीपणाचा अहंकार नष्ट होऊन समस्त सृष्टी स्वप्न असल्याचे भासत होते. तेवढ्यात स्वामी मंगलजन प्रोक्षण करून म्हणाले, पूर्वी तू गौंड कुळात जन्मला होतास. तुझी ताडी पिण्याची इच्छा बाकी होती. श्रीपादांची कृपा नसती तर तो व्यसनी होऊन पतीत झाला असता. परंतु तुझ्या पत्रिकेत अनेक गंडांतरे आहेत. ते सर्व श्रीपाद प्रभू कृपेने पार झालेत. यावर मी म्हणालो, श्रीपाद प्रभू सारखे म्हणतात की ते नृसिंह सरस्वती रूपाने अवतार घेणार आहेत. श्री महाविष्णूंनी प्रल्हादाच्या रक्षणार्थ नृसिंह अवतार घेऊन औदुंबराच्या झाडाखाली दर्शन देऊन ज्ञानबोध करून कलियुगात यतिवेश धारण करून दीनजनांचा उद्धार करशील असा आशीर्वाद दिला. परमपवित्र अशा औदुंबर वृक्षाने मनुष्याकृती धारण करून श्री दत्ताच्या चरणावर पडून मला वर द्या अशी प्रार्थना केली असता प्रभू म्हणाले, प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी सूक्ष्म रूपात राहीन. तुझ्यातून नरसिंहदेव प्रकट झाल्यामुळे कलियुगात मी नरसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईन असे माझे वचन आहे. स्वामी म्हणाले, लहानपणी मला स्पष्ट बोलता येत नव्हते. मला एका विचित्र आजाराने घेरले. मी 10 वर्षाचा असताना 50 वर्षे वयाची लक्षणे दिसू लागली. पिटेकापुरमला वडिलांबरोबर गेलो. तेथे बापन्नाचार्यांनी यज्ञ केला. यज्ञासाठी तूप जमा करून ते एका ब्राह्मणाच्या स्वाधीन केले. तुपातील 1/3 भाग काढून 2/3 भाग यज्ञासाठी आणीत असे. यज्ञ सुरू झाला. काही वेळाने तूप संपले. बापन्नांनी श्रीपादांकडे पाहिले. त्यांनी एका वृद्ध ब्राह्मणाला बोलावून ताडपत्रीवर लिहून दिले, आई गंगा माते यज्ञासाठी घृत द्यावे. ते पत्र पादयज्ञेत समर्पित करून तेथून भांडभर पाणी भरून वेदमंत्र म्हणत ते यज्ञस्थळी आणले. सर्वात देखत त्याचे तूप झाले. यज्ञाची सांगता झाली. वचनाप्रमाणे तूप पादगया तीर्थात समर्पित केले असता ओतताना त्याचे पाणी झाले होते. माझ्या वडिलांनी तोत्रेपण बद्दल श्रीपादांना विचारले. प्रभू म्हणाले, थोडे थांब, एक घर जळणार आहे, त्याचा मुहूर्त आहे. श्रीपाद प्रभू त्या ब्राह्मणास म्हणाले, तुझे घर जळाले आहे, घरी जाऊन त्याची राख आण. त्या राखेचे पाणी दत्तानंदांना 3 दिवस दिले. मी बरा झालो. असे होण्याचे कारण पूर्वजन्मी दत्तानंद व तो ब्राह्मण व्यापारी होते. दत्तानंदाने त्या व्यापाऱ्यास विष दिले. त्याने दत्तानंदाचे घर जळले होते. त्यामुळे त्या दोघांचा कर्मविनाश झाला. हे शंकरभट्टा, तुमचा श्रीपाद प्रभूंचे दिव्य चरित्र संस्कृत भाषेत लिहिण्याचा मानस अत्यंत स्तुत्य असून कालांतराने याचा तेलुगू भाषेत अनुवाद केला जाईल. अनुवादित ग्रंथाचे पारायण केले असता अथवा मूळ ग्रंथाच्या पारायणाचे जे फल आहे ते सारखे असेल. श्रीपाद प्रभूंचे चरित्र कोणी कोठेही पठण केल्यास ते स्वतः तेथे सूक्ष्म रूपात राहून श्रवण करतात. या संबंधित गोष्ट सांगतो. श्रीपाद प्रभूंची 7वे वर्षी मौन झाली. बापन्नाचार्यांनी त्यांच्या जाती बांधवांना दत्तचरित्र ऐकण्यास आमंत्रित केले. एकच अध्याय दत्तजन्माचा सांगून दत्तात्रेय या कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने पिटिकापुरममध्ये अवतरले. हीच कथा दत्तदासांनी 53 वेळा कथन केली. श्रीपाद प्रभू म्हणाले, दत्तदास माझं चरित्र सांगत आहे. त्याने एकदा सांगितलेला कथाभाग असे 53 अध्याय श्रद्धेने पूर्ण करणाऱ्याला द्याव्याचे सद्य फलित लगेच द्याव्याचे आहे. त्यांना दत्तदासांकडे जाण्याची परवानगी दिली नाही. श्रीपाद प्रभू क्रोधाने म्हणाले, तुम्ही पंच म्हणून नीच जातीच्या लोकांना दाबून टाकीत आहात. परंतु त्यांच्यावर माझा कृपाकटाक्ष जास्त राहील आणि तुमचे ब्राह्मणत्व अधिकार नष्ट होतील. तुमच्या ब्राह्मणातील दत्तभक्त करतील त्यांचे मी डोळ्यात तेल घालून रक्षण करीन. त्याचवेळी दत्तदासांना दर्शन देऊन त्यांच्या घरातले प्रत्येकाला आशीर्वाद देऊन कृतार्थ केले. बाबा शंकरभट्टा, पाहिलेच का श्रीपादांचे प्रेम ते भावनेनेच संतुष्ट होतात. म्हणून दत्तप्रसाद अत्यंत कुलातील व्यक्तीने जरी आपणास दिला तरी तो भक्तिभावाने ग्रहण करावा. श्रीपादांची भक्तांना सांगितलेली 12 अभयवचने. 1. माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक वेळस्थळी मी सूक्ष्म रूपात असतो. 2. मनोवाक्यकारणे कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो. 3.
पिटिकापुरममध्ये मी प्रतिदिन माध्यान्हकाळी भिक्षा स्वीकारतो. माझे येणे देवी रहस्य आहे. 4. सतत माझे दान करण्याचे कर्म ते कितीही जन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो. 5. अन्न हेच परब्रह्म. अन्नमोर रामचंद्राय. अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो. 6. मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते. 7. तुमचे अंतःकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो. 8. तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल, ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल. 9. तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते. माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूंद्वारे तुम्हाला प्राप्त होतो. 10. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही, सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल. 11. श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे. जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत. 12. तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो. तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव तुमचे रक्षण करतो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.